आणखी एक मोठी बातमी आहे। दिल्लीतील काही शाळांना सकाळी बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली। दक्षिण दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्लीतील शाळांना धोका असल्याची माहिती आहे। तर इंडियन पब्लिक स्कूल आणि सरस्वती विहार इथल्या शाळेला धमक्या मिळाल्या। पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी पोहोचलेले आहे। तर शाळेचा परिसर रिकामा करण्यात आला आहे आणि तपासही सुरू करण्यात आला आहे। तर दिल्लीमध्ये याआधी सुद्धा अशा पद्धतीच्या धमक्या देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी शाळांना बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। वारंवार अशा पद्धतीच्या धमक्या येताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता या धमक्या देण्यामागे नेमका कोण आहे, त्याचा हेतू नेमका काय, असा सवाल उपस्थित होतोय। पण आज ही धमकी मिळाल्यानंतर या ठिकाणी पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथक हे पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या शाळांचा परिसर रिकामा केलेला आहे, तपास सुरू केला आहे। तर दिल्लीतील काही शाळांना आज सकाळी बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। दक्षिण दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्लीतील या शाळा आहेत ज्यांना बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली। इंडियन पब्लिक स्कूल आणि सरस्वती विहार इथल्या शाळांना ही धमकी देण्यात आली होती। त्याच्यानंतर आता इथं बॉम्ब शोधक पथक पोहोचलेले आहेत आणि शोध घेतला जातोय। दरम्यान दिल्लीमध्ये याआधी सुद्धा शाळेला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीने लोकांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं, मात्र तिथे काहीही निघालं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।